तर आज खूप दिवसानंतर माझा येवल्यावरील स्टँड येथे जाण्याचा योग आला, अर्थात बस स्टँड येथे. तर ह्या बस स्टँडशी आमच्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेलेल्या होत्या. आम्ही खूप सारी ट्रॅव्हलिंग ह्या बसने आम्ही केलेली आहे, लाल परीने आम्ही केलेली आहे. त्यामुळे वेगळी अटॅचमेंट ह्या स्टँडसोबत आहे. त्यामुळे तिथे जाऊन मला खूप छान वाटलं आणि मग नंतर घरी आलं त्यावेळेस माझं लॉग इन ऑलमोस्ट झालेलं होतं आणि हा असा पाऊस चालू होता खूप सारा बाहेर. फ्रेश म्हणण्यापेक्षा छान वाटत होतं. ह्या पावसाचा व्ह्यू मी असं जरा एन्जॉय करत होते. कामाचं मला जरा थोडासा लोड आलेला, तर मन जरा प्रसन्न करायचा ट्राय करत होते, जरा असं फ्रेश व्हायचा अजून प्रयत्न करत होते. मग नंतर मम्मीने मस्तपैकी असा इडलीचा बेत केलेला, छानपैकी इडली, मस्त मला आवडणारी खोबऱ्याची मम्मीच्या हातची चटणी आणि सांबर आणि अर्थात केदारनाथला डोसे खायचे होते म्हणून तोही प्रकार होता. मग नंतर आम्ही छानपैकी असं जेवण वगैरे केलं इडलीचंच आणि संध्याकाळी माझी मैत्रीण आली होती, बालपणीची मैत्रीण, तिच्या बाळाला घेऊन. तर आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या. इतकं मस्त वाटलं मला एवढ्या दिवसांनी, एवढ्या वर्षांनी तिला भेटून, तेही निवांत. आपल्या बालपणीच्या मैत्रिणी मित्र आपल्याला भेटले की काहीतरी वेगळाच आनंद असतो, नाही का? तर मग छानपैकी असं जरा ओटी भरण करत मग माझी लेक ही अशी मस्ती करत होती. तिने आजोबांचा चष्मा घातला, त्यामध्ये मस्त मस्त पोजेस देऊन नखरे करत होती. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.